तर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजीबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोदीवाद निर्माण झालाय। नागपूरच्या गोळीबार चौकात हलबा समाजाकडून मुंडेंविरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत। तुकाराम मुंढे यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा हलबा समाजाकडून देण्यात आलाय। आंदोलकांनी काय म्हटलंय पाहूया। आय थिंक तुम्ही माझं स्टेटमेंट ऐका नीट, आणखी परत माझं स्टेटमेंट परत ऐका, आणि ते लाईव्ह होतं, ते काय असं एडिट केलेलं नाही, प्लीज एडिट। भाषणामध्ये काही क्वेश्चन आन्सर आले आणि ते अमरावतीचं, नागपूरचं नाही, स्टेटमेंट ते अमरावतीमधल्या भाषणामधलं आहे। तिथं आल्यानंतर त्याच्यावरती विषय आला, त्याच्यावरती माझं कमेंट असं आहे ते जर खाल्लं तर मी 1 महिना आजारी पडेल। हे दुसऱ्याने पडतील असं म्हटलेलं नाही, कोणी खा किंवा खाऊ नका हेही म्हटलेलं नाही आहे। मी एवढंच म्हटलंय की मी जर खाल्लं तर पडेल। या तुकाराम मुंडेंनी जे समाजाचा वक्तव्य त्यांनी विरोध हे केलाय, त्यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे, नाही तर आम्ही त्यांचा विरोधात तीव्र आंदोलनाची चेतावणी त्यांना देतो। त्यांनी या गोळीबार चौकात आणि सावजीचं जेवण आम्ही आमच्या घरी चारतो त्यांना, तर त्यांनी जेवण करून जावं आणि कुठे ते ऍडमिट होतात आम्हाला त्यांनी दाखवावं। आणि एवढे लोक आणि हे सांगतात आम्हाला, यांचे IAS अधिकारी स्वतः इथे येऊन जेवण करून जातात गोळीबार चौकला। तुकारामजी मुंढे यांच्या हा ज्या वक्तव्याबद्दल संपूर्ण सावजी समाज, ना सावजी भोजनालय तरी हा सर्व पूर्ण समाज हा तुकाराम मुंडेचा निषेध करतो। तुकाराम मुंडे हे खूप विद्वान व्यक्ती आहे, परंतु त्यांनी हा वक्तव्य कोणत्या मुद्द्यावर दिला त्यांचं आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे।